नमस्कार गोंयकारांनो, न्यूज गोवा चॅनलात तुमच्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत. इश्टानो, आयज आमच्या वांगडा आसा गोंयचे एक एनवायरमेंट एक्टिविस्ट, गोंयचे एक समाजसेवक आणि कसल्याय गांवांनी किंवा बाकीचे कडेन जे जाग्यार इलिगॅलिटीज जाता थंय नेटान उबो रावपी आणि लोकांचो आवाज उठोवपी आमचो अजय खोलकर. अजय बाब, तुमचे आमच्या स्टुडिओत स्वागत. अजय बाब, आम्ही काल जेन्ना बातमी पळयताल्यो तेन्ना एक बातमी आमी अशी पळयली की तुमी कोणाचेर तरी एक कंप्लेंट फायल केल्या डिफेमेशनाची आणि अंडर ST म्हणजे जे जाका एट्रोसिटीज त्या अंडर, त्या सेक्शनाच्या अंडर तुमी ती केस फायल केल्या. कितें प्रकरण, नेमकें कितें घडटा? सर, ह्या दिसांनी तुम्ही पळयत आसतले की खुबशे स्पेशली म्हाज्या अगेन्स्ट खुबशे डिफॉर्मेशन, इन्सल्टिंग आनी हॅरेसिंग अशे व्हिडियोज नाल्यार पोस्टर्स नाल्यार कितें आउट जाता. आनी एक इंडिविज्युअल आसा, तेजें नांव संजन नायक म्हणून, तो काणकोणाचो. मात तेका तेजे फेसबूक प्रोफायल नेम आसा सॅम नायक म्हणून. सो तेणी एक व्हिडियो काडलो 31 मेक आनी ते व्हिडियोन म्हाका खुबशे तेणी म्हणजे डिफेमेटरी, मागीर थ्रेटनिंग, मागीर इन्सल्टिंग असले गजाली उलयले, म्हणजे ऑब्जेक्शनेबल. आनी हें सांगलें तुका हे सगळें मारूंक पडटलें अशें थ्रेट केले. क्रिमिनल इंटिमिडेशन तेका म्हणटा आमी, तशें केलें. मागीर हांव एक व्हायरस म्हणजे आमच्या समाजा खातीर हांव एक व्हायरस कंटेन तशें विशाणू. हय, व्हायरस केलें. आनी हांव शकुनी मामा म्हणून तेणी म्हटलें. आनी शकुनी मामा आसा तुमकां खबर, शकुनी मामाचो सिनोनिमस म्हणल्यार कॉन्स्पिरेटर, मॅन्युपुलेटर, कुटी. तेच सगळें तेणी म्हाका म्हटलें इनडायरेक्टली. आनी एक आदिवासीच्या भुरग्याक तशें म्हणटा जो गांवागांवांनी आपले विशय घेता, लोकांचे विशय घेता, तेजो आवाज दाखपाचो प्रयत्न दिसलो म्हाका अशें जाता म्हणून. आनी प्रोफेशनली हांव एज अ कंपनी सेक्रेटरी आनी प्रोफेशनली म्हाजे क्लायंट्स म्हाका विचारता, मागीर म्हाजी फॅमिली म्हाका विचारता. आनी आदीक तुमी म्हापसा इन्सिडेंट पळय, हॅरेसमेंट, सोशल मिडियाचे हॅरेसमेंट जावन तेणी आपलो जीव घेतलो. आतां म्हाका सगळें खबर आहा, तर पूण हांव तें हँडल करूंक शकलो. जर कोण दुसरो आसा, आमचे बारीक समाजाचे लोक सामके वीक आसा, ताका इतले शिक्षण नासता, सो तेंचे खातीर ते कितें जातले, अशें दुसऱ्यांचेर जावपाक जायना. म्हाजेरूच सोड, दुसऱ्यांचेर जावपाक जायना, आमच्या आदिवासीचेर जावपाक जायना म्हणून हांवें ती कंप्लेंट केली. सर, आमकां शेड्यूल कास्ट आनी शेड्यूल ट्रायब प्रिव्हेन्शन ऑफ एट्रोसिटी ऍक्ट 1989 आहा, त्या ऍक्टा अंडर आमकां प्रोटेक्शन मेळटा. म्हणजे खंयचेच आदिवासीक एक तूं ह्युमिलेट करपाक शकना, इन्सल्ट करपाक शकना, तेज्या अगेन्स्ट एनिमिटी, इल बिल अशें प्रमोट करूंक शकना. जातीवाचक शब्द वापरून जातीवाद आसाच सर, तो सेक्शन सेपरेट आहा. मग तूं हे सुद्दां करूंक शकना, कितें म्हणटा तें हॅरेसमेंट करपाक शकना, इन्सल्ट करपाक शकना, आनी तेज्या अगेन्स्ट एनिमिटी नाजाल्यार इल बिल अशें प्रमोट तूं करूंक शकना. तर तेजे सेक्शन डिफरंट आहा. जातीवाद, कास्ट नांव घेवन येता पळय, सेक्शन डिफरंट आहा. सो सेक्शन 3(1)R हो कितें म्हणटा की ऑफ एट्रोसिटीज ऍक्ट, हो कितें म्हणटा की तूं इंटेन्शनली इन्सल्ट करूंक शकना इन पब्लीक डोमेन. तो व्हिडिओ ऑलमोस्ट 55,000 लोकांनी पळयलो आनी ऑलमोस्ट 300 लोकांनी तेका कमेंट्स मारले. ते मागीर ते फॉरवर्ड करता आनी फुडें व्हरता. मागीर हो आमचो आहा पळय 3(1)U कितें म्हणटा की तूं इन प्रमोट एक नॉन ST मेंबर दुसऱ्या ST मेंबराच्या अगेन्स्ट प्रमोट हे करूंक शकना, इल बिल नाजाल्यार वायटापण आनी हेट्रेट करूंक शकना. सो अशें हेट्रेट ते सगळ्याक जाल्ले आसा. कळ्ळें न्हू. म्हाका घराचे लोक विचारता, फ्रेंड्स विचारता, फॅमिली विचारता, एक कोण हो व्हिडिओ काडटा, कोण तुजेर अशें कित्याक उलयता, हेजे पयलीं केन्ना तशें जावंक नासलें. सो तेका लागून हांवें कंप्लेंट जी केल्या, पयलीं ST कमिशनराक हांव मेळ्ळो, तेका सांगलें. तेणी म्हाका सांगलें की पयलीं तूं SPक बरय, DSPक बरय, नॉर्थ गोवा कलेक्टराक बरय आनी पुलिसेक बरय. तो व्हिडिओ आमी लिंक आनी तेजे व्हिडिओ कॉपी पेन ड्रायव्ह लागून दिल्ल्या. आनी ते जर मागीर FIR करिना, एक्शन घेयना, जाल्यार ती हांव जी म्हाका तेणी केस सांगला ती हांवें पेटिशनाचेर पेटिशन करपाचें आनी पेटिशन करून ती केस जातली. आनी मागीर तो तेंका समन करता, SP DSP समन करता आनी ते कोण आहा तेकाय समन करता. आनी तरी शिक्षा सर वेळी आहा सामकें स्ट्रिंजंट आहा. इम्प्रिजनमेंट आसा, मागीर 5 years इम्प्रिजनमेंट आहा थोड्या सेक्शनाक, मागीर बोथ आसा, फायन आनी हेवूय आसा, फायनूय आसा, इम्प्रिजनमेंट आनी फायनूय आसा. सो अशे तरेचे प्रकार चलला. आनी म्हाज्याच अगेन्स्ट कित्याक म्हणून हांवें ती कंप्लेंट केला. एक ट्रायबल समाजाच्या भुरग्याचेर तुमी अशें डिफेमेशन हे करता, डिफेम करता तेजें नांव आनी तेजें. आनी मागीर आनी पळय रे, हे माटरान आमी चिमला नाजाल्यार तिसवाडी बाकी सगळे वाठाराचे आतां इश्यू घेवूच आसा आमी. तेका लागून हे करता, तो आवाज धाडपाचो प्रयत्न हे करता.
माझे सर नागडे फोटो घालता, सेमी न्यूड फोटो घालता, हाफ न्यूड फोटो घालता, मागीर साडी घालून फोटो घालता. तेजेर आमी विचार आयडेंटिफाय केला कोण करता ते. आणि स्पेशली केन्ना जाले सर, थोडे आमी एक इश्यू घेतलो राजबिताचो, ते सायडीच्यान इश्यू घेतलो तो असो प्रोजेक्ट येता ते ते सायडीच्यान ते जावन ऑटोमॅटीक जावपाक लागले. आणि ते मनीस आमी आयडेंटिफाय केला. आयज सांजचे पर्यंत आनी एक कंप्लेन वयतली आमची, आणि ते दुसरे कोण अशें करता पळय. आमकां सर अशें सेमी न्यूड बी दाखोवपाक मेळना, प्रोटेक्शन आसा आमकां. आणि ते पळोवन जर हांवें जर फाल्यां कितें केलें, सुसायड केलें, आनी अशी आतां रिसंट केस आसा 2 वर्सांची, अशें जावपाक जायना. दुसऱ्यां कडेन म्हाजे कडेन जावपाक जायना, कितलो म्हण हांव सोंसतलो. एक बारीक समज भुरगो वयर सरला, शिकला, इतलो क्वॉलिफायड जाला, आतां खंय बिझनस प्रोफेशन म्हाजो वाडयता, फुडें व्हरता. सो तेकाच लागून हें कळपाक जाय. ते जेन्ना हांवें सेक्शन सांगलें, बाकीच्या शेड्यूल कास्टाच्या लोकांनी म्हाका फोन केलो, शेड्यूल आमच्या एसटी लोकांनी फोन केलो, अशें प्रोविजन म्हाका खबरूच ना, आमकां प्रोटेक्शन आहा म्हणून. तेंचे कडेन जाता अशें ते ओग्गी रावताले. म्हणून हे खंय ना खंय स्टॉप जावपाक जाय, तेका स्ट्रॉंग मेसेज वचपाक जाय म्हणून काल हांवें ती कंप्लेंट केल्ली. हाच्या फाटल्यान पॉलिटिक्स आसा अशें दिसता. पॉलिटिक्स डेफिनेटली आहा सर, कित्याक कोणाक तरी नाका हांव असले इश्यू घेतलेले, बारीक समाजाचे इश्यू घेतलेले, आमचे चिमलाचे इश्यू घेतलेले, आमचे सांताक्रूज नाजाल्यार बाकीचे हे तिसवाडी तालुक्याचे इश्यू घेतलेले, तेका कोणाक तरी नाका म्हणून कोणाक तरी अशें म्हणटा फुडें काडटा. आनी तो सर 4 फावटी म्हणजे तेणी नांव घेतलो. अशें ना की तेणी इनडायरेक्ट म्हटला, नांवा सकट म्हटला, तूं कल्प्रीट म्हटलं, एक एसटी समाजाचो भुरगो कल्प्रीट म्हणून म्हटला, एक एसटी समाजाचो भुरगो हे सकुनी मामा म्हणून म्हटला, आनी तुका आमी कितें करतले अशें तुवें धमकी दिल्ली आसा, कळ्ळें, काडपाक जाय अशें खूब कितें म्हटलेलें आहा. सो इट इज डेफिनेटली पॉलिटिकली मोटिवेटेड. पॉलिटिक्स आसूं नासूं आमी तेका सोडपाक ना, हांव तरी तेका सोडपाक ना. म्हणून हांवें ही पार्टी लेवलाचेर सर हांवें कंप्लेंट करूंक ना. या म्हाजे पर्सनल लेवलाचेर आणि पर्सनल पर्सनल आनी प्रोफेशनल लेवल. माझी जी प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीची लेटर हेड आहा, म्हाजो स्टॅम्प आहा, ते अंडरचे हांवें सर हे केल्ली कंप्लेंट केल्ली. आनी आमी आंतू फालतू मनीस न्ही सर, आमी हांव मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज इंडिया, एक रेप्युटेड इन्स्टिट्यूट इंडियेचे, तेचा हांव मेंबर आसा. सो म्हाका लिगल हे आसा, स्टेटलिंग आसा, स्टेटस आसा. सो तो डिफेम जाता म्हणून हांवें अशी कंप्लेंट केला. BNS सेक्शन 351 म्हणटा, आनी मागीर 352 सेक्शन आहा डिफेमेशनाचे आनी क्रिमिनल इंटिमिडेशन थ्रेटाचे. तेगेर आमकां PN जोडवा इन डिटेल कंप्लेंट वाचला. हांवें एसटी कमिशनराक अंडर इंटिमेशन घेतलं. अंडर इंटिमेशन म्हणल्यार कितें सर, तेका खबर आसपाक जाय एसटी कमिशनर बाबा अशी केस जाला म्हणून, इंट्रोस्टेड जाला म्हणून. जर पुलीस तेजेर कारवाई करना, मागीर तो पेटिशन कन्वर्ट करता आनी मागीर तुमकां हियरिंग दाखयता. सगळो विशय ताच्या डोमेनान येता, ताच्या डोमेनान येता, आनी ते जावपाक आनी तेका फूल पावर आसा तेजेर एक्शन घेवपाक. आणि एसटी कमिशनराची साधारण जे वर्किंग हे आसा ते साधारण अशे इश्यूज ना कमिशनर सर त्याचे लेवल आसा, म्हणजे तेका दर्जो हायकोर्टाचो दर्जो आसा. तेजे लोअर कोर्ट जे आसता पळय तेका ते लागना, तेची जो अपलेट ऑथॉरिटी फुडली आहा ती हायकोर्ट, तसो आहा. सो जे हे कमिशन कित्याक केला, एट्रॉसिटीज ज्यो जाता एसटींचेर तेंकां हे करपाक प्रोटेक्ट करपाक कमिशन आसा. आनी कमिशनान ते फक्त रिकमेंडेशन ऑर्डर पास करपाक, थोड्या खातीर रिकमेंडेशन दिता कमिशन. जर सरकार चुकता नाजाल्यार कितें आनी कोणी चुकताय, जावं ते रिजर्वेशनाच्या बाबतीन नाजाल्यार रोस्टराच्या बाबतीन, मागीर एज्युकेशन रिजर्वेशनाच्या बाबतीन, पोस्टाच्या तेजेर ते रिकमेंडेशन दिता सरकाराक. आनी मात असल्या बाबतीन एट्रॉसिटीजा बाबतीन तो कमिशन एक्शन घेता, ऑर्डरी पास करता, आनी जे स्ट्रिंजंट जे पिनर प्रोविजन्स बरयल्ले आसा ते प्रमाणे तो फुडें वयता. म्हणजे एक दुसरे वाटेन सांगपाचें जाल्यार कम्युनिटीचे जे हित आसा सगळे, ते सगळे हित सांबाळपाचे आतां खंय तरी एक नेटाचे एक जाका आमी गव्हर्मेंट लेवलाचेर किंवा एडमिनिस्ट्रेशन लेवलाचेर सद्या हें चालू आसा. ताका जोडून आतां एसटी खातीर पॉलिटिकल रिजर्वेशनाचो विशय चालू आसा. अशें ताचे वयल्यान खूब वेगवेगळे तरेची चर्चा चालू आसा. वेगवेगळे पद्दतीन ताचेर लोक आपापली मतां व्यक्त करता, कम्युनिटीचे लोक ताचेर व्यक्त करता. कितले प्रॅक्टिकल आसा म्हणजे जावपाचे दृश्टीन म्हणटा, जाय तो विशय ना, पूण ते प्रत्यक्षात ह्या इलेक्शनात म्हणजे ह्या निवडणुकीच्या वेळार ते जावपाची कितली शक्यता आसा? सर हे एक्चुअली सर अर्द्योच गजाली सांगता जे आतां चल्ला ह्या दिसांनी, स्पेशली लास्ट 2 वीक्स. सर तुमकां सगळ्यांक खबर आसा स्टेटस आमकां 2003 मेळ्ळो, बरोबर. आनी तेच्या नंतर तेच्या पयलीं सेन्सस आसलो 2001चो, आनी तेन्ना एसटी नासले की आमकां रिकॉग्निशन 2003 एसटी लोक आसले, बट स्टेटस आमकां 2003 मेळ्ळो. 2011 ऑलमोस्ट 1,47,000 आमचे पॉप्युलेशन आशिल्ले 2011 सेन्ससच्या नंतर. 2011
ते जावपाक जाय आसले 2003 ते 2000 ताचे इलेक्शन जालें 11-12 ते जावपाक जाय आसले काँग्रेसचं सरकार आहा तेन्ना ते जावं ना एक ऑर्डिनन्स काडलो तेन्ना राष्ट्रपतीन मात तो लॅप्स जालो 6 म्हयने तर लॅप्स फुडें कांयच करूंक ना ताच्या नंतर 2012-17 इलेक्शन्स येयले 17-22 इलेक्शन येयले दोन्ही इलेक्शन आमकां मेळूंक ना आनी आतां 27 ऑलमोस्ट 4-5 महिने उरला आतां जालें कितें सर हे आमी मुद्दो धरून एक ग्रुप आमी केल्लो मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन तेका आमी सपोर्ट केल्लो हे समाजाचे भाग म्हणून तेंच्यांनी डिमांड कितें केल्ले की हे जे सॉल्व जावपाक तेंच्यांनी अल्टरनेटिव्ह दिल्ले की ही डिलिमिटेशन जे आसा कमिशन तुम्ही बसया 1 मॅन ना 3 मंथ बसया आनी एक ऑर्डिनन्स काडा परत नाजाल्यार कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करा म्हणल्यार डिलिमिटेशन प्रोसेस जो आसा पळय सर डिलिमिटेशन प्रोसेस फ्रीज जाता ते एवरी इयर बी तसो करपाक मेळना 10 का 12 वर्साचो गॅप आसता तेन्ना करपाक तो फ्रीज जाला तो तुका अमेंड करतकीर तुका तो कॉन्स्टिट्युशनल अमेंड करून ते चेंजीस करपाक फॉर एक्झाम्पल आतां वुमन्स रिजर्वायर इम्प्लिमेंट करपाक ते डिलिमिटेशनाचो अमेंडमेंट करताले कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ते रिजेक्ट जाले सो अशें ते करूंक शकताले एसटी रिजर्वेशन ते करूंक ना ते उलट तेंच्यांनी सर कितें केलें जेन्ना आमी मोर्चा केलो 2023 2024 लोकसभा इलेक्शना पयलीं तेंच्यांनी एक बिल पास केलें त्याची बिल पास करपाची गरजूच नासली हे ऑर्डिनन्स केलेले जाताले कमिशन बस सेटअप केले जाताले नाजाल्यार कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जाताली आतां बिल मुद्दम वाडला हे प्रोसेस कोणूच उलयना आतां रिसंट स्टेटमेंट सीएमाचे म्हणटा की सीएम म्हणटा बेगीन जातले रमेश तवडकर कितें म्हणटा सगळें जाल्लें आसा फक्त एक नोटिफिकेशन उरला मातशें तशें ना सर ते आतां हे बिल आसा आनी उत्तम दाखोवपाक हाडला द रिएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्यूल्ड ट्रायब्स इन असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्टेट ऑफ गोवा ऍक्ट 2025 सर हो बिल पास जालो 13 ऑगस्ट 2025 बरोबर आनी हे गेजेटेन आहा मात थंयसर कितें म्हणटा की इट शॅल कम इन टू फोर्स ऑन सच डेट एज सेंट्रल गव्हर्नमेंट बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गेजेट अपॉइंट म्हणजे हे अजून जे ऍक्ट पास जाला बिल ना ऍक्ट आहा ते पास जाला ते अजून इफेक्टिव्ह जावना नॉर्मली थोडे कायदे कितें आसता तो जेन्ना पास जाता ती डेट दिता सकयल दीस ऍक्ट इज इफेक्टिव्ह फ्रॉम दीस डेट तशें एका दिवंक ना आतां ते कितें म्हणटा ते नोटिफिकेशन जर येयले म्हणजे हो ऍक्ट ऑपरेटिव्ह जाता फाल्यां डेट आसा 10 तारीख 10 जून 2026 दिस ऍक्ट इज इफेक्टिव्ह ते म्हणटा जालें म्हणटा रिझर्वेशन हेंचे चिंता पडटा तशें सो गॅझेट नोटिफिकेशन इज कंपल्सरी ते येवपाक जाय सद्दां इल्लें समज डेट इफेक्टिव्ह येवंक ना आतां ते कितें म्हणटा एक नोटिफिकेशन येवपाचें उरलां तशें ना सर तेचे प्रोसेस आहा ते कसो प्रोसेस आहा सर हे 4 बाकीच्या एक्टान कितें दिल्लें आसा सेन्सस कमिशनर म्हणून आसा तो सेन्सस कमिशनर एज पर सेन्सस एक्ट आहा त्या प्रमाणे तो बसतलो तो लास्ट सेन्सस कितें सांगला 2001 सेन्सस 2001 आमी एसटी जावपूच नासले आणि त्याच्या नंतर 2001 ते आता 26 पर्यंत तो सेन्सस डेटा खूप व्हेरी झाला म्हणजे एसटी डेटा व्हेरी झाला तो त्यांनी कॅल्क्युलेटेड घेवपाचो न्यू एक डेटा घेवपाचो कोणी सेन्सस कमिशनरा कितें बरला सेक्शन 3 as soon as maybe after commencement of this the population at the latest census of scheduled tribe in the state shall be ascertained and estimated by census commissioner census commissioner करपाक जाय केन्ना करप ते बरोबर सांगू ना ताका as soon as maybe after commencement of this आणि लेटेस्ट हे म्हणला त्यांनी लेटेस्ट कटला म्हणजे 2001 चो बेस घेवपाचो 2011 चो बेस घेवपाचो आणि कितें जालां ते सांगपाचें फुडें मागीर कितें म्हणटा सर ते की also ascertain estimate proportion of such population of the scheduled tribe to total population of the state म्हणजे जर 2011 आणि 10% पॉप्युलेशन आसलें एसटी म्हणजे टोटल पॉप्युलेशन तो असर्टेन गोयचे आणि तेजो प्रोपोर्शनेट टू एसटी कितले ते वयती म्हणजे नेवा एका वाटेन सेन्ससय चालू आहा म्हणजे त्या रेटाक तुम्ही रावतले काय ना एक क्लॅरिफिकेशन काय दिवंक ना तशें कळ्ळें आणि केन्ना करप सेन्सस एज सून एज मे बी आफ्टर कमेन्समेंट ऑफ दिस ऍक्ट हो सर ऍक्ट अजून कमेन्समेंट जावंक ना बरोबर मागीर तेच्या नंतर सेन्सस कमिशनर केन्ना बसतलो तेवूय तेंच्यानी सांगूंक ना डेट बाबा विदीन 1 वीक बसपाक जाय विदीन 6 वीक्स बसपाक सांगूंक ना ते जातकीर इलेक्शन कमिशनाक पावर दिला की डिलिमिटेशन आणि ते कॉन्स्टिट्युशन खंयच्यो ते करपाक जाय सेन्सस कमिशन डेटा दितकीर की आफ्टर द पॉप्युलेशन फिगर्स हॅव बीन नोटिफाईड बाय द स्टेट कमिशन शाल मेक सच अमेंडमेंट इन द डिलिमिटेशन ऑर्डर म्हणजे जी ऑर्डर आहा डिलिमिटेशन तेका अमेंडमेंट करपाची कळ्ळें आता ते कमिशनर पावर बेस्ट दिना इलेक्शन कमिशन आसा तेका प्रोसिजर आहा कितें प्रोसिजर आहा पब्लिश हिज प्रपोजल फॉर अमेंडमेंट इन गेजेट specified date after which proposal will be consider all objection and suggestions which may have been received by it or date specified thereafter make necessary amendment in the delimitation order
मग ताका पावर दिला सिव्हिल कोर्टाचे. हे सगळं प्रोसेस आहा, So खूप लॉंग लॉंग प्रोसेस प्रोसेस आहा वो, लॉंग प्रोसेस आहा सर. डिलिमिटेशन सदा सदा जायना. आहे ना. डिलिमिटेशन त्याका ते फ्रीज जाता, 12 वर्षांत जाता का 10 वर्षांत जाता. तर 2008ची डिलिमिटेशन ऑर्डरची आता हे करपाक जाय, कितें म्हणटा ती अमेंड करपाक जाय. तुका कमिशनराक पावर दिला. त्याच्या पयलीं सेन्सस कमिशनराक पावर आहा की तूं बाबा डेटा असेंड कर. आता तो डेटा खंयच्या आधाराचेर करतलो, 2001च्या, 2011च्या काय 24च्या, कळ्ळें न्हू. कित्याक व्हेरी जाला. तर आमी कितें म्हणटा, ऑलरेडी डेटा 2011 तो डायरेक्ट घे, 1.5 लाख सुमार आता. आणि 4 कॉन्स्टिट्युन्सीचे आमी मागता, प्रियोळ जावं नाजाल्यार मागीर त्यो नुवे कॉन्स्टिट्युन्सी सांगे आणि खंयची कॅपे, ही आमी पयलींच्यान आमी सांगताले की हितून मेजॉरिटी हे आसा म्हणून. मग ते आता ते पॉप्युलेशन कितले आसा ते आसा. आमकां 4 मेळटल्यो काय आमकां 5 मेळटल्यो, की पयलीं पॉप्युलेशन चड आसले ते आमकां खबर ना. 3 मेळटले की ते कॉन्स्टिट्युशन कितें म्हणटा 10% तुका ते मेळपाक जाय, 40तले तुका 4 मेळपाक जाय. प्रोसिजर इतलो आसा, हे प्रोसिजर कोणूच सांगना. म्हणून हे ऍक्ट जर तेंच्यानी अशे रितीन केला आसा, हो ऑटोमॅटीक डिले जाताले आनी इफेक्टीव करीत जाल्यार. सो हे इलेक्शनात तशें डिफिकल्ट डिफिकल्ट दिसता कित्याक सांग, अजून सर ऍक्टूच इफेक्टीव जावना. आता ते कितें करतले सर. सर क्रोनॉलॉजी तेंची पळया. आमी कितें म्हणटा, इमिडिएट तुमी एक हे काडा म्हणून, कितें ऑर्डिनन्स काडा, नाजाल्यार कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट काडा, नाजाल्यार तुमी कमिशन सेटअप करा, डिलिमिटेड कमिशन सेटअप कर, ताका पावर दिया सगळे करपाचे, कळ्ळें न्हू. ते करनासतना हेंच्यांनी ऍक्ट काडले. ऍक्ट पासूच जावं नासलो तेन्ना. बरोबर. लोकसभाच्या पयलीं 13 ऑगस्ट 2025 म्हणजे 24 फेब्रुवारीन ते इलेक्शन जाल्ले. पेडे वाटले तेंच्यांनी, बीजेपीन सगळ्यांनी हे केलें आनी बिल पास जालें, रिजर्वेशन मेळ्ळें म्हणून सांगलें. सो आता ते कितें करतले सर, ऍक्ट जो पास जाला आनी एक नोटिफिकेशन येतलें, दिस ऍक्ट इज इफेक्टीव म्हणून. आता परत पेडे वाटतले की एसटी रिजर्वेशन जालां म्हणून, कळ्ळें. बरोबर. आणि ते दाखयता जालें, एसटीशन जालां म्हणटा, नोटिफिकेशन येयला म्हणून. की तवडेकरांचो स्टेटमेंट आहा की एकूच नोटिफिकेशन काडपाचें उरलां. कोणाचें नोटिफिकेशन, सेन्सस कमिशनराचें, डिलिमिटेशन कमिशनाचे, काय मिनिस्ट्री ऑफ हेचे लॉ अँड जस्टिसाचे, त्यांनी स्पेसिफीक जावपाक जाय. मे बी ताका ते कळना सांगपाक, नाजाल्यार ताका परत परत दिल्ली वचपाक ताका आवडटा, ते सरकारा पयशांचे वयता. आनी अशें तेंच्यांनी आतां हे केल्लें आसा सर. सगळे एकठांय जाल्ले आतां, एकठांय जाला. पॉलिटिकल रिजर्वेशनाक एकठांय जावं सर, ते आमकां मेळपाक जाय. ते एकठांय जाल्यार बीजेपी फुडें व्हरपाक. हे आतां कट्ट एकठांय जावपाकूच आमी मागता. पयलीं एकठांय तुमी कित्याक जावपाक जाय आसले. ज्यो आमच्यो डिमांड्स आशिल्ल्यो, एसटी पॉलिटिकल रिजर्वेशन सर, डिपार्टमेंट ऑफ ट्रायबल वेलफेअर, पयलीं सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आसलें. बरोबर. म्हाका त्या डेकेडान ते जालें ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंट. तेन्ना तें जालें तेन्ना तेंचो लॉंग टर्म विजन आसलो. 2008 दिसता जाला. लॉंग टर्म विजन कितें आसलें सर, टू गिव्ह पॉलिटिकल रिजर्वेशन फॉर शेड्यूल्ड ट्रायब इन गोवा असेंब्ली. तेच्या वेबसायटीर अजून आसा लॉंग टर्म विजन, 2008च्यान आहा ते. आनी तुमकां 18 वर्सां लागली आनी अजून तुमी आमकां नाचयता. हितूनसून कळटा कित्याक सांग. आनी तेच तुमी एकठांय तुमी कित्याक जावपा, एका जावपाक तुमी एकठांय जातले, हे आमकां दिवपाक जाय म्हणून. ज्यो एट्रोसिटीज केस जाता तेका लागून आमी देवळान वयता. आमचो देवूळ कोण, एसटी कमिशनर. 8 म्हयने एसटी कमिशनर नासले, ते बदलून नासले. आमच्या देवळान देवळूच नासलो. अशें आमी कितलेच व्हिडिओज केले, प्रोटेस्ट केले. तेका लागून तुमी एकठांय जावपाक जाय आसले. सर 5800 बॅकलॉग वेकन्सीज आहा एसटीच्यो, तेका लागून तुमी एकठांय जावपाक जाय. कितल्योश्यो फॉरेस्ट क्लेम्स पेंडिंग आसा, तेका लागून तुमी एकठांय जावपाक जाय आसले. हे जालें ना सर. ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट सांगे म्हणे केला. तेंचें एक काम आसलें, कितले एसटीचा मेल फिमेल कितले एज्युकेटेड आसले, इन्स्टिट्यूट खंयच्या सब्जेक्टाचेर तुमी अजून हे केला, रिसर्च केला. तो चेअरपर्सन कोण आहा थंयसर, कोण ऑफिस बेरर आहा थंयसर, कोण तेका डायरेक्टर आहा, तेका लागून तुमी एकठांय जावपाक जाय. ते जालें ना सर. ट्रायबल सब प्लॅनाचे फंड सर ऑलमोस्ट 79% परते वयता. 30,000 कोटींतले सर 12% आमकां मेळपाक जाय, अलोकेट जावपाक जाय. अलोकेट जावपाक जाय तितले मागीर तुका सँक्शन जावपाक, सँक्शन मागीर युटिलायज जावपाक जाय. आतां मेळटात कमी, तितूंतले 79% अनयुटिलायज वयता. आणि ट्रायबल डिपार्टमेंट जो नोडल डिपार्टमेंट आहा त्याच्यार 56% परत वयता. हे सगळें जावपाक तुमी एकठांय जावपाक जाय. तुमी ते एकठांय जावना, तुमी इलेक्शनाक लागून एकठांय जाल्ले आसा. आनी हेजेर कोणूच सांगना. हांव तुमच्या मार्फत मागता ट्रायबल मिनिस्टरान जो आमचो आहा तवडकर, तेणी सांगचें की जे तुवें सांगलां बेगीनच्या बेगीन नोटिफिकेशन येतले. कसले नोटिफिकेशन येतले, हो ऍक्ट इफेक्टीव जाता ते सेन्सस कमिशनर बसतलो ते, काय इलेक्शन कमिशनर बसतलो ते, काय रिजर्वेशन जाले म्हणून ते नोटिफिकेशन येतले 4 कॉन्स्टिट्युएन्सी ते. कित्याक तुम्ही हो ऍक्ट म्हणटा तेजेर प्रोसिजर दुसरो आहा. तू सांगता त्या कोतान काय डायरेक्ट ते डायरेक्ट जावंक शकना.
डायरेक्ट जावपाक शकना आनी एका वाटेन सेन्ससय चालू आहा. हय बरोबर सो कितें तुम्ही जावंक सोदता बरोबर तुमचं टायमिंग पळय तुम्ही 2026 पर्यंत ड्रॅग केला आणि एक सर नेटान धाडलेले मदीत की 2026 पर्यंत आम्ही हे डिलिमिटेशन फ्रीज आहा आणि सेन्सस चालू आसा हे आम्ही एसटी रिझर्वेशन करपाक शकना म्हणून त्यांना 2025 एक लेटर धाडलेले हा. युनियन ट्रायबल मिनिस्टरान की लेटर धाडलेले की सध्या डिलिमिटेशन सध्या सेन्सस चालू आसा सेन्सस जाता तेरो डिलिमिटेशन ओपन जाता ते फ्रीज आहा ते आणि ते मागीर कॉन्स्टिट्युएन्सी वायज तर कॉन्स्टिट्युएन्सी वाडपाक जाय ना कितें जावपाक ते आता सर हितून कितें म्हणला रिएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्यूल्ड ट्रायब रिएडजस्टमेंट म्हणल्यार कितें हे 2 सेक्शनां आहा सर डिलिमिटेशन ऍक्ट सेक्शन 170 सेक्शन 332 ऑफ कॉन्स्टिट्युएन्सी म्हणल्यार कॉन्स्टिट्युएन्सी ज्यो आहा त्यो वाडपाक शकता बरोबर 40 आहा 50 जावंक शकता अशें आम सांगता बरोबर हे करपाची गरज ना मग त्याला हय. आता हितून ते ट्रॅप कशे जाल्ले आसा हय. सो ट्रॅप ते भायर सरपाक एक ते हे हाडटा की बाबा दिल्ली वयता आता फाल्यां परत ते मेळपाचे सीएमय मेळपाक जाय तर होम मिनिस्टराक ते मेळटा सर होम मिनिस्टराक कित्याक मेळपाक आसता सर तो एक ते हे आसता म्हणजे एक सेन्सस जेन्ना हे जालो फिगर जालो बाबा अमके पॉप्युलेशन अमकी एज ते एक कायद्या प्रमाण ते त्यांनी नोटिफाय करप जाता होम मिनिस्ट्री म्हणून ते एकाडे वयता कोणा कडेन अमित शाह कडेन वयता ऍक्च्युअली हे बिल पास केला ते मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिसान केला तर त्याचा मिनिस्टर दुसरो आसा सो दोगांकूय ते लिंक आहा म्हणून तशें करता सो आमी जे सांगलेले ते तेंच्यानी आयकूंक ना खंय ना खंय आमचो जे आसा ऑर्गनायझेशन आहा ते फुडें व्हरपाक तेवूय खंय ना खंय फाटी पडटा अशें हांव मानता कित्याक 2023 आमी हे केल्लेले मोर्चा गेलो त्या नंतरचे 2026 पावले आमी थंयसर रावले आमी टायम दिवं दिले सो अशें जाता म्हाका तर दिसना इतले बेगीन हे जातले जावपाक जाय तर तेंची बिल आसा जाल्यार बेगीन जातले कमिशनर बसपाचो मागीर सेन्ससचो ऑलरेडी डेटा आसा 2011चो आनी मागीर इलेक्शन कमिशनाक पावर दिवपाचो सो ते जाता आतां तुमी पळयता की सांगेचे लोक सर ऑब्जेक्शन हाडपाक लागले काणकोणचे लोक ऑब्जेक्शन हाडपाक लागले दुसरी कम्युनिटी ऑब्जेक्शन हे प्लॅन सगळें चलता अशें ऍक्च्युअली तांकां रायट ना ऑब्जेक्शन हे करपाक कित्याक सांग कॉन्स्टिट्युशनल रायट बरोबर आमकां तुम्ही पंचायतीन दिता आमकां तुम्ही रिझर्वेशन झडपीन तुम्ही आमकां दिता बरोबर बाकीचे हितून दिता जाल्यार असेंब्ली असेंब्ली कित्याक दिना खंय ना खंय ते कित्याक दिना सर जे कोण जिखता ते मागीर कितें म्हणटा आम कम्युनिटीन जिखला म्हणून जातले बरोबर आता सध्या ते 4 MLA जाते कम्युनिटीन जिखला म्हणून सांगना ऍक्च्युअली ते जिखला मग ते कितें म्हणटा आपल्या बळाचेर जिखला म्हणटा ते रिझर्वेशन जाल्यार ते कितें म्हणटले आमी एसटी कम्युनिटीन तांकां जिखयला सो तांकां ते नाका म्हाकाय तर दिसता तांकांय ते नाका कित्याक इतलो डिले जावपाक जायनासलो काँग्रेसीच्या सरकारान डिलेट केला एका जबाबदार काँग्रेसूय आहा 2011 सेन्सस चल्लो ऑर्डिनन्स येयल्लो 2012 तुमचो सरकार जाता पयलीं तुमी हे करूंक नासले आतां बीजेपी सरकारान इतली वर्सां करता डबल इंजीन सरकाराचे हे परफेक्ट एक्झाम्पल आहा की डबल इंजीन सरकार फेल जाला म्हणून फॉर एसटी रिझर्वेशन हांव तुका सांगता तर पयलीं हे आतां नोटिफाय जातले ऍक्ट इमिजिएटली हे जातले नोटिफाय जातले हे पेडे वाडटले परत आनी जाल्या म्हणून डिक्लेअर करतले म्हणजे तू आता जी नावां घेतली की रिझर्वेशनाचे मतदारसंघ प्रियोळ आसूं सांग्या आसूं केपें आसूं काणकोण आसूं काणकोण सांगे आसूं सांगेत आनी काणकोणी आसा न्ही भितर काणकोण ना ऍक्च्युअली आमी ते पयलींचे रिकॉर्ड डॉक्युमेंट्स पळय ही 4 नांवां आसा ही 4 नांवां आसा हे जाले साऊथ गोवाचे नॉर्थ गोंयांत एकूय मतदारसंघ ना ताळगांव तर मतदारसंघ पळयलो जो हांगा आमकां लागीं आसा आनी आमी जर ताचे ओवरऑल जर एक सामाजीक जर ताचे एक स्ट्रक्चर पळयलो जाल्यार एसटी कम्युनिटी ही सायजेबल आसा फक्त एकाच गांवांत ना विलेजीस ज्यो मॅक्झिमम आसा त्यो एसटीच्यो आसा इन्क्लुडींग युअर विलेज हे सायडीन जरी ते हातून पडना तर सगळ्यो हो सराउंडेड बाय दीस विलेजीस सो ताळगांवचो विचार कित्याक जायना हे सगळ्या हातून सर कितें आसा तेन्ना जे पॉप्युलेशन आशिल्लें तेन्ना 2011चे पॉप्युलेशन तेन्ना ते 10% जाल्ले आनी ओके 10% जाल्ले आनी ते कितें कोणाचे इन रेशियो तितले प्रोपोर्शनेट तर टोटल पॉप्युलेशन इन कॉन्स्टिट्युएन्सी आसा तितून एसटी कितलो प्रोपोर्शनेट आसा त्या प्रमाणे ते कितें 4 कॉन्स्टिट्युएन्सी दिल्ले आतां जर हे पयलींच जाल्ले जाल्यार मे बी कन्सिडर तुका मागीर कन्सिडर करूंक जाताले बाबा 5 जाताले कॉन्स्टिट्युएन्सी करपाक ना कितें आहा तालगांव आतां सायजेबल आहा तूं ओडशेर जालो नागाळी जाले मागीर तुका ते सायडीक व्हडले बाट बी ते सायडीक सगळे ते एरियान चडशे आवया दोनापाल आवया ते सायडीक चडशे ट्रायबल लोक आसा मग तो आता जसं की माझे हे भायले लोक येयला हे जाल्यार दुसरे समाजाचे येयला हे तेव्हा ते
इक्वल कशें जाल्लें आसा. तर हे सर 2003च्या नंतर 2012चे इलेक्शन 17चे तेन्ना जालें जाल्यार कदाचित आमकां पळोवंक शकतले जाताले. मात ते जावपाचें चिन्ह अशें तरी दिसना, कित्याक जितले डॉक्युमेंट्स घेतिला ते 4 गेला, मात त्योच जातल्यो काय दुसऱ्यो कॉन्स्टिट्यूशन जातल्यो ते आमकां खबर ना. बरोबर. कित्याक तेणी आतां कसो घेवंक जाय, प्रोपोर्शनेट 2001 सेन्सस तो घेतलो बेस, बरोबर. मागीर कितलो वॅरी जाला तो बेस घेतलो, आणि जे टोटल पॉप्युलेशन आहा आणि एसटीचे प्रोपोर्शनेट कितले पॉप्युलेशन ते कॉन्स्टिट्यूशन ते दितलो, आणि ते कोणचे मेजॉरिटी आहा त्या प्रमाणे ते करतलो. ते आमकां सद्या खबर ना. आमी आतां सांगता अंदाजान बाबा ह्यो अशें आहा म्हणून. सो ह्यो जातल्यो. मात पयली ग्रेड जर कदाचित आमकां 5 मेळोंक शकताले, 12% दूर पॉप्युलेशनान तर 5 मेळोंक शकताले. मात हे जालें ना, हे आमचें दुर्भाग्य आसा. तर आमचो जो गांव जो आसा सांताक्रूज, चिंबल गांव, फूल मेजॉरिटी एससी. मागीर तूं मागीर सांताक्रूजांत मागीर थंय पळय आमचे ते सायडीक हांगासर बांदार ते सायडीक, मागीर काकरा आसा ते सायडीक, कुजरा हे आनी सगळे जाण एसटी बेल्ट, नेचेचे वयले भाट आहा थंयसर आसा. तेन्नासून ते 5 ते 6 हजार आसले लोक थंयसर. मग आता ते कमी जाले, दुसरे लोक येयल्ले आसा, ते प्रोपोर्शनेट आहा तो कमी जाल्लो आसा. पण व्हेरी डिफिकल्ट दिसता. मग पळोवया, सगळे सेन्सस कमिशनराचेर आहा, रिजर्व करपाचे मागीर इलेक्शन कमिशनाचेर आहा. अशें एक आता महत्वाचो प्रश्न जो अजय कोलकार म्हणलो काय रेव्होल्युशनरी गोवन्साचो आवाज अशें एक आयज एक तुजी इमेज आसा, आनी ज्या तरेन तूं हो सगळो पॉलिटिकल किल्लो लडयता, फाटीं जे कांय डिफरन्सीस जाले, मागीर मिटींग जाली, मागीर MLAक आपयलो, मागीर थंय जी थोडीशी बाजाबाजी जाली, आनी बाकीचे सगळे सद्या आरजी नेमके कितें करता आनी कितें करपाचे एजेंडाचेर आसा, कितें आसूंक जाय? ना सर, पळय तेगेर आमी ऑलरेडी सगळे सांगलेले आसा. एक्चुअली मात इन शॉर्ट तुमकां सांगता सर, कित्याक इलेक्शन आतां लागीं बरोबर. पावला, बरोबर. आनी तुमकां आतां बसून काय जमचें ना, तुमकां कितें तरी करपाक जाय. सर पळय, मेन कितें जालें सर, आमचो मुद्दो तेजीच ते मिटींग, सीसी मिटींग, मेन मुद्दो आसलो तो प्रेसिडेंट जे आमचें रेजिग्नेशन दिलां जें आमी एक्सेप्ट केल्लें, तेका लागून आमचें डिस्कशन आसलें बाबा कशें फुडें कितें करया. पण आमदारां तुमकां सगळ्यांक खबर आहा, आमदारां ते मिटींगेक अंडर प्रोटेस्ट अटेंड जालो, आनी ते अंडर प्रोटेस्ट जालो. अंडर प्रोटेस्ट त्यांनी एक लेटर दिल्लें आपल्याक हे डॉक्युमेंट जाय म्हणून, आनी ते डॉक्युमेंट्स मेळ्ळ्या शिवाय आपूण हे फुडलें डिस्कशन करपाक शकना. आनी ते तितून एंटी पार्टी एक्टिविटीज आसल्यो, पार्टी कशी फुडें व्हरप आसल्यो. मागीर मनोज परबाचे रेजिग्नेशन दिलां, तेगेर फुडें कशें ताका परत हाडप काय ना, तेगेर कितें करप ते डिस्कशन जालें. मागीर अंडर प्रोटेस्ट अटेंड केली ती मिटींग, आनी सपोर्टर तेजे येयल्ले सकयल, आनी पार्टीचेच मेंबर्स ते. मात ते थंयसर पार्टीच्या अगेन्स्ट उलयताले. मात आमी तेगेर काय विचार करून आमी मिटींग अर्जंट केली. रोखडेच आमी अर्जंट केली की बाबा आमदाराक रिस्पेक्ट करून आमी ती मिटींग अर्जंट केली की तो डॉक्युमेंट्स कितें तरी मागता म्हणून. आनी अंडर प्रोटेस्ट तेणी ती तोंडानी सांगलें, लेटराचेर तेणी बरयल्लें की अंडर प्रोटेस्ट अटेंड करता म्हणून. आनी मागीर ते जातकीच आमी नॉर्मल डिस्कशन केलें, आनी तेगेर ते वयर सकयल जातकीच 70 दिसांनी तो ऑफिसान पावलो. सो आमकांय तितलो चड टायम जाय हे सगळे एक पळोवपाक. आमचो जनरल सेक्रेटरी आहा, वायस प्रेसिडेंट, तेंकडे डिस्कशन आमचें चालू आहा. आनी बेगीनच्या बेगीन कितें आहा ते एज पर आमची पार्टी हे आसा पळय, आमी एज पर सगळे कॉन्स्टिट्यूशना प्रमाणे आमी करता. आमचे जनरल बॉडी मिटींग सुद्दां जी ड्यू आहा ती जानेवारी 27 आसा. आतां कशें करप, कितें करप, तेगेर चर्चा आसा, डिस्कशन. तेगेर आमकां कितें जालें, आमचो विरेश बोरकर आमचो आमदार आहा, जरी सुद्दां आमदार जालो तो सीसी मिटींगेक आमदार म्हणून येयना, तो एक फाउंडर मेंबर आनी पार्टीचो मेंबर म्हणून येता. आतां जर आमच्या पार्टीन तर 10 MLA आसले, ते 10 MLAक आमी सीसीन केन्ना तशें घालचे नासले. आतां बीजेपी इतले बरे सगळे ते सीसीन ना. आतां दामू नायक इज नॉट MLA, मात तो सीसी मेंबर आसा बाबा. मागीर तो विनय तेंडुलकर तो मेंबर, तो सीसीन आसा. तशें विरेश बोरकर जो आहा तो मेंबर म्हणून थंयसर ते येता, एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून येता. पार्टीच्या स्टेचर प्रमाणे तो ताका तेन्ना रिस्पेक्ट दिला, तेणी लेटर केला, आमी ताका रिस्पेक्ट केला. ते डिस्कशन चालू आसा. आमकांय मातसो टायम जाय. आनी मेन म्हणटा आमकां डिस्कशन हेजें जावपाक जाय आसलें, प्रेसिडेंटाचेर आमकां डिस्कशन चालू जावपाक. मागीर तेणी तो प्रोटेस्ट केलो थंयसर, म्हणून तेगेर आमी एक्सपेक्टेड नासले तो प्रोटेस्ट करतलो म्हणून. तेगेर चर्चा चालू आसा. ऑफिशियली तुका उत्तर दिवपाची गरज ना, पण जे युतीची सध्या जे बाकीच्या राजकीय पक्षांनी जे आता स्टेटमेंट्स येवपाक लागले, विजय सरदेसायचो कालचो स्टेटमेंट आसा की आमी कोणाच्या फाटल्यान युती खातीर धांवचे ना, अलायन्स करपाक आमी धांवचे ना. पण गोंयची ओवरऑल सद्याची सिच्युएशन पळयलें जाल्यार अलायन्स इज मस्ट अशें सगळेच म्हणटात. हे आमी जेन्ना लोकांक विचारता, लोकूय म्हणटात. तुमचें जे तुमी
पार्टीचे आता फंक्शनरीज आसा रेव्होल्युशनरी बॉस आता मनोज परब ना तुमी आसा सगळे पण तुमी इन कॉन्टॅक्ट विथ मनोज आतां आसतले युतीचो विचार तुमी कसो करतात जाय तुमकां जाय जाल्यार कोणा वांगडा जाय काँग्रेस हो तुमचो तसो आतां सद्याच्या परिस्थितीन जर पळयलें जाल्यार काँग्रेस हो तुमचो नॅचरल हें सो दिसता अलाय सो दिसता तुमी कसो विचार नाही सर आम्ही जेन्ना आमचो पयलींचो प्रेसिडेंट आयलो तेन्ना 39 प्रोटेस्टा आझाद मैदान स्टेटमेंट दिल्ले हा. की आम्ही एक गोंयची न्यू पार्टी नवीन पार्टी मात गोंयची लार्जस्ट रिजनल पार्टी आणि थर्ड पॉलिटिकल लार्जस्ट पार्टी बरोबर आम्ही एक फुडाकार घेता आणि आम्ही अलायन्साक रेडी आसा आम्ही उलो मागलो मागीर आम आदमी पार्टीन तेका तेन्नाच तेका सांगलें की आमी रेडी आसा म्हणून सो हे आमकां जाय आसलें की बेगीन जावपाक जाय आतां तो डिमांड आमी रेडी आसा आणि आमी रेडी आसा आनी फुडें वचपाक आमी रेडी आसता आणि बेगीच्या बेगीन जावपाक अशें न्हू एक म्हयनो 2 म्हयने तशें ना तेकी ते खूप टायम दिवपाक जाय आणि ते कितें आहा मागीर तेगे डिस्कशन जावपाक जाय सीट शेअरिंग जावं ना जाल्यार मागीर खंयचे कोण कशें कॅम्पेन करतलो कॉमन मिनिमम प्रोग्राम कितें आसतलो कितें मुद्दे आसतले तेका लागून अलायन्स इज गरजेचें आहा आनी तेका आमी तशें काम करता मातशें इंटरनली आमच्या पार्टीन एक चल्ला तेका लागून आमचो डिले जातात मात इरिस्पेक्टीव ऑफ दॅट आमी ते डिस्कशनूय करपाक अलायन्साचे फुडें व्हरपाक रेडी आहा रेडी आसा सध्या राज्यांत खूप वेगळ्या तरेचे इश्यू आसा सो लास्ट प्रश्न तुका ते हेर विचारता की म्हापशांत सध्या तो चडसो इश्यू जाला ज्या तरेन सरकार चड अग्रेशन दाखयता कांय कडेन ज्या जाग्यार दाखोवपाक जाय थंय दाखयना आणि पयर जो इन्सिडंट जाला ताजे फाटल्यान डेफिनेटली सरकाराची नवी पॉलिसी किंवा ग्रीन गोवा क्लीन गोवा हे जे नवे जे सरकारान हें काडला जो प्रोग्राम केला त्या प्रोग्रामाचो भाग म्हणून तो ते सगळें अग्रेशन पुलिसांनी दाखयलो आणि पुलिसांच्या त्या सगळ्या हातून एट्रोसिटीज एक भुरगो आपलो जीव कोंगडावन बसलो एक फॅमिलीचो आधार गेलो सगळो गेलो तूं कसो रिएक्ट जाता ते सगळें सर पळय ते व्हेरी दुखद घटना कित्याक सांग हितून सिस्टम फेलियर जावं ते गार्बेज कंट्रोल करपाक तरेतरेचे कायदे आसा गार्बेज वेस्ट मॅनेजमेंट एक्ट आसा गार्बेज डिस्पोजल तो एक्ट आहा मागीर गोवा पंचायत राज एक्ट आहा आणि म्युनिसिपालिटीचे एक्ट आहा तकडे ते अंडर सगळे बरले प्रोविजन्स आहा नवीन कायदे येयला बाबा तुका गार्बेज उडयता तुका फायन दिवपाक जाय हे दिवपाक ते आसा मात थंयसर जी लॅब्स आहा ती गव्हर्नमेंट लॅब्स मात तो लॅब सेक्शन्स तेगे लायले मागीर पुलिशेन तेका अशें आयकलें की 7 वरां तेका बरयले आतां असो रिपोर्ट येता पोस्ट म्हणटा तेका इंजरी जाल्ली आसा म्हणून सो हितून आमी चड उलयचे न्हू इन्व्हेस्टिगेशन चालू आसा मात ही सिस्टम फूल कोलॅप्स जाला गार्बेज सर फूल ओवर थंय ते बारीक गार्बेज थंयसर सकयल आमची चिमला येवन जाल्यार एवरीडे व्हिडिओज येता 6 मिनटाचो रस्तो आहा सर 6 मिनटाचो रस्तो ते कुशीक MRF आहा MRF जावन 3 मिनटांक तो रस्तो गेल्लो आसा गार्बेज आणि सगळे इंदिरानगरचे लोक जावं ना बाकी सगळे लोक आणि तो मेन रोड आमचो मेन रोड थंयसून स्कूलाक चलून आमी सांगितलं हांव बायकीन येता वयता तर मागीर तिथे चिखल उखलता पावसान सो अशें फेल जावपाक पंचायती जाल्ल्यो आसा मागीर वोवूय जाल्ले आसा गव्हर्मेंटूय जाल्ले आसा म्युनिसिपालिटी जाल्ले आसा आनी जो वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट जो आता सीएमूच होल्ड करता तो हितून फूल फेल जाल्लो आसा आतां काडून ते लोकांचेर घालता लोकांचेर घालता इतलो तुमकां आमच्या पंचायतीक तुमकां 80 लाख सुमार वर्साक मोडटा फॉर इयर गार्बेज डिस्पोज हे करपाक कळ्ळें न्हू सो खंय ना खंय एक मेकॅनिझम तेणी हाडपाक जाय म्हाका तर दिसना ते सुदारतले म्हणून आनी लोकांचेर घालप हे रॉंग आसा कित्याक तुमी लोकांचेर हे करपाक तुम्ही ऍक्शन घेतले तेचेर हे केले घेना म्हणून मात जेन्ना ते डिस्पोज करपाक सेग्रिगेट करपाक जबाबदारी सरकाराची पंचायतीचे ना म्युनिसिपालिटीचे ते ऍक्शन घेतले वेस्ट मॅनेजमेंट मिनिस्टर आहा तेचेर ऍक्शन घेतले तेवूय आसा सो हे फूल सिस्टमाची कोलॅप्स एक सारकें एक्झाम्पल जावं ती गार्बेज डिपार्टमेंट जावं वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट जावं होम डिपार्टमेंट जावं सगळे हो इन कितें म्हणटा ते सगळे जाण वांगडा मेळोन एक सिस्टम कोलॅप्स जाला ते परफेक्ट एक्झाम्पल अशें दुसरे कडेन जावपाक जायना आनी ते सोशल मिडियाचेर ते कंट्रोल नासता कशे व्हिडिओ काडटा हे म्हणून हांवें फर्स्ट सांगलेलें की हांवें जी कंप्लेन केला हांव तितलो म्हाजो विल पावर स्ट्रॉंग आसा म्हाजें मनोबल स्ट्रॉंग आसा म्हणून हांव खबर आसा म्हणून करता त्या बरोबर तशें नासलें 22 का 23 वर्साचो अशें खूब दुसऱ्यांचेर जर कोणी रावत रावले जाल्यार कितें जातलें म्हणून एक अवेरनसूय हांव त्या बाबतींत करूंक सोदता आनी सांगत आसा अजय तूं आमच्या रिक्वेस्टा वयल्यान आयलो तुवें खूब सगळ्या प्रश्नांची बरी जापो दिल्यो तातूंत सोशल इश्यू जो म्हापशे सारको इश्यू आसा ताजेर तुवें परफेक्ट
तुझे एनालिसीस आसा. तुवें टायम दिलो त्या बद्दल आमी मना काळजांतल्यान तुका देव बरें करूं म्हणटा. थँक्यू. थँक्यू.